the 18th of April 2025. हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत कोणता व्लॉग वगैरे शेअर नाही करत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार एक इंटरेस्टिंग गोष्ट, ती म्हणजे नॉन मॉड्युलर किचनमध्ये किचन ऑर्गनायझेशन आयडियाज। म्हणजे आपण म्हणजे आता माझं तर टोटली नॉन मॉड्युलर किचन आहे, तरी पण मी असं व्यवस्थित वेल ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे। तर मला बऱ्याच कॉम्प्लिमेंट येत असतात, म्हणजे यूट्यूबवर सुद्धा आणि प्लस ऑफलाईनसुद्धा मला जे भेटतात ना, त्यांना सगळ्यांना माझं किचन फार आवडतं। म्हणजे मी जसं ठेवलं आहे तसं फार आवडतं। तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर कराव्यात काही आयडियाज, जेणेकरून जर तुमचं किचन नॉन मॉड्युलर असेल किंवा मॉड्युलर जरी असेल ना, तर एवढं टोटली जरी नसेल किंवा थोडंफार काहीतरी ऑर्गनाईज करायचं असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कामात येणार आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि मी तुम्हाला आज माझ्या छोटासा किचन टूर देणार आहे आजचा। म्हणजे किचन टूर तर नाही देणार आहे, पण आयडियाज देणार आहे ऑर्गनायझेशनच्या। आणि उद्या तुम्हाला किचन टूरचा व्हिडिओ नक्की येणार आहे, मी पूर्ण तयारी पण केलेली आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला थोडंफार आयडियाज येतील। आणि व्हिडिओ कसा झाला मला नक्की नंतर शेवटपर्यंत पाहिल्यानंतर मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये। आणि काही जर तुम्हाला खरंच इन्फॉर्मेशन किंवा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला किंवा इन्फॉर्मेशन भेटली तर मला नक्की कळवा तसं। तर आता सध्या ना मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी फॅन बंद केला आहे। तर तुम्ही पाहू शकता इतकी गरमी आहे इकडं नगरमध्ये, तर इतकी गरमी आहे की बास। आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त बीडमध्ये आहे, म्हणजे फोन वगैरे होतात ना मला घरी, तर कळतं। तर चला, तर गरमी तर आहेच आहे। आता व्हिडिओ पण बघूया आता आपण। तर माझी सगळ्यात पहिली आयडिया आहे ही, म्हणजे माझ्या किचनला काही ट्रॉलीज वगैरे नाही आहेत, त्यामुळे मी खूप वैतागायचे। म्हणजे हे भांडे वगैरे कसं ऑर्गनाईज करून ठेवायचं याचा मला खूप मोठा प्रश्न पडायचा। तर मी त्याच्यासाठी हे असं डोकं लढवलं आहे जरा, म्हणजे आयडिया वापरली आहे। जसं की हे जे ट्रे आहेत ना, हे ना भाजीपाल्याचे कॅरेट आहेत ॲक्च्युली, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला लांबून दाखवते। तर ते मी वापरलेत। तर हे पहा असं ट्रॉलीसारखं उघडतं आणि यामध्ये मी माझे सगळे असे भांडे ऑर्गनाईज करून ठेवलेत। आणि खूप जास्त भांडे बसतात यात, आणि मेन म्हणजे ऑर्गनाईज पण राहतात आणि आपल्याला सहजासहजी असे भेटतात सुद्धा। आणि एकदम ट्रॉलीसारखंच आहे हे। तर पाहू शकताय इथे पण मी असंच केलेलं आहे, सेम तसंच इकडं पण केलेलं आहे। याच्यात पण मी ना म्हणजे एक्स्ट्राचं जे सामान लागतं ते हे झाली फर्स्ट ऑर्गनायझेशन टिप। ही दुसरी, इथे ना मी असं छोटंसं रॅक मागवलं मिशोवरनं। मला ताटं ठेवायला, मोठे आहेत ना माझे ताटं लग्नातले, त्यामुळे ताटं ठेवायला ना मला म्हणजे रॅकमध्ये बसत नव्हते। तर मग मी हे असं छोटंसं रॅक मागवलं आणि ते इथं असं ऑर्गनाईज करून ठेवलं। आणि ते त्याचा ना खालून खूप खरखर आवाज यायचा म्हणून त्याच्या खाली मी अशी बसकर टाकले। तर ही सेकंड टिप किंवा आयडिया म्हणू शकता तुम्ही। आता ही आहे तिसरी आयडिया, जे की आहे हे मसाला रॅक, स्पाइस रॅक आपण म्हणू शकतो। तर ह्याच्यात ना खरंच खूप सामान बसतं आणि खूप हे बसतात ह्याच्यात, मसाले वगैरे खूप असं सगळंच बसतं। तुम्ही पाहू शकता मी ह्याच्यात सगळंच ठेवलं आहे। आणि प्लस त्याच्यात ना माझ्याकडे हे छोटे कंटेनर आहेत, त्यात पण मी मसाले ठेवलेत, पावडर मसाले, जे की आहे किचन किंग, पनीर, सांबार, मटन आणि पावभाजी। आणि ही आहे बिर्याणी मसाला। तर ह्याला हे असा डब्बाचा आला होता म्हणून मग मी ते तसाच ठेवला। तर हे एक झाली तिसरी आयडिया। आणि हे आहे चौथी। तर हे ऑर्गनायझर बघा तुम्ही, याच्यातनं एवढं सामान बसतं आहे ना, 2च ह्याचं आहे, स्टीलचं आहे, हे पण मी मिशोवरनंच मागवलं आहे। तर त्याच्यात पाहू शकता तुम्ही किती सामान बसलं आहे। म्हणजे हे छोटे डबे बसलेत, त्यात सगळं मी रवा वगैरे जे काही आपलं असतं ते ठेवलं आहे। प्लस त्याच्या पुढे छोटे बसलेत, प्लस हे पण बसलेत, आणि वरती पण एकावर एक 2 मोठे बसलेत। तर हे तर खूप युजफुल आहे, म्हणजे माझं खूप सामान याच्यावरती बसलं आहे। आणि नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे मला दुसरीकडे काही जास्त जागा नाही, म्हणून मला असंच काहीतरी डोकं चालवावं लागतं, असंच काहीतरी बनवावं लागतं। तर मी ही एक आयडिया शेअर करते आहे। तर ही आहे चौथी आयडिया।
त्याच्या शेजारी ही आहे 5वी आयडिया. तर इथे पाहू शकता तुम्ही सगळे बस्कर ठेवलेत मी घडी घालून. इथे जे काही मला असं छोटे छोटे कपडेची असे हे करून ठेवलेले आहेत मी तुकडे, मला जे काही पुसायला वगैरे लागतं. आणि इथं असं एक्स्ट्राचं सामान, इथे मेजरमेंट करण्यासाठी हे छोटासा काटा लागतो. तर हे पण एक ऑर्गनायझर आहे. ह्यामध्ये हे एवढं सामान बसलं आहे. तर ही पण आता कितवी आहे, 5वी आयडिया म्हणू शकता तुम्ही. असं करून ठेवू शकता तुमच्या किचनमध्ये. आणि खिडकी वगैरे असेल ना तुमच्याकडं तर हे असं पण करू शकते. पण मी तर सगळे देवाचे तेल वगैरे ठेवलेत. आणि इकडे हे छोटेसं हे काय म्हणतात त्याला, ज्युसर वगैरे इलेक्ट्रिक, आणि ह्या सोऱ्या वगैरे ठेवलेले आहे. तर खिडकीचा पण मी असा यूज केला आहे. आणि ती कितवी झाली, 3री 4थी 5वी 6वी, खिडकीची 6वी आयडिया. आणि ही 7वी तुम्ही बघू शकता. माझ्याकडे हा टेबल आहे आणि यामध्ये ना मी ह्या लॉन्ड्री बॅग मागवलेल्या आहेत. आणि यामध्ये मी हे सगळं देवांचं वगैरे सामान ठेवले, देवांचे भांडे वगैरे. तर ते ना मला बरं पडतं वेळेवर सापडतं ना. आणि म्हणजे टेबल असाच रिकामा ठेवण्यापेक्षा किंवा असं डायरेक्टली सामान ठेवण्यापेक्षा हे असं बॉक्स वगैरे करून ठेवलेलं बरं. मला ॲक्च्युली असे हे कॅरेट त्याच्यात जर बसत असते ना तर मी तेच ठेवले असते, पण ते त्याच्यात बसत नव्हते. म्हणून मग मी हे लॉन्ड्री बॅग आहेत, ह्या छोटे छोटे लॉन्ड्री बॉक्स म्हणू शकतो, तर ते मागवले. आणि मग त्यामध्ये मी सगळं सामान ऑर्गनाईज करून ठेवते. 7वी आयडिया झाली. आता मी काउंट विसरून जाते, तर तुम्ही समजून घ्या आता किती आयडिया आहेत, मी काउंट विसरते. आणि हे एक आहे, हे 2 ऑर्गनायझर आहेत. तर ह्यात तर इतकं सामान बसताना, इतकं एक्स्ट्राचं सामान बसताना माझं सांगू शकत नाही. तुम्ही पाहू शकताय मोठे मोठे चमचे, चाळण्या वगैरे जे काही असतं ते ह्याच्यात ठेवलेलं आहे. प्लस हे किचन क्राफ्टिंग म्हणजे काही हे लागत असेल, काय म्हणतात त्याला, चिमटे वगैरे, पेन, जे काही हे किराणाची जी डायरी वगैरे असते ती, म्हणजे एक्स्ट्राचं असं क्राफ्टिंगचं वगैरे सामान मी त्यात ठेवते. जसं की ह्याच्यात सगळे शेक वगैरेचे डबे, ह्यात सगळे ग्लासेस शेकला जे आम्हाला लागतात ते. तसंच मी सगळं मी किचन टूरमध्ये आता हे डिटेल शेअर करेल. आता मी परत डिटेल नाही शेअर करत. तर त्यानंतरची आयडिया आहे ही. तर हे ऑर्गनायझर तर मला इतकं आवडतं ना, इतकं एस्थेटिक लुक देतं ना हे किचनमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे मी सगळं हे माझं मिठाचं सेक्शन आहे. याच्यात जसं की पांढरं मीठ साधं ताटाचं, ह्याच्यात खडे मीठ, हे मला पिल्लूची नजर वगैरे काढायला लागत असतं सारखं, म्हणजे रोजच लागतं, त्यामुळे मी तिथंच ठेवलेलं आहे. ह्याच्यात काळं मीठ, ह्याच्यात पिंक सॉल्ट असं ठेवलेलं आहे. तर ह्याने पण खूप छान ऑर्गनाईज राहतं किचन आपलं. आणि इथे मुखवास म्हणजे बडीसोप वगैरे ठेवलेली आहे, जी लागतेच रोज म्हणलं तरी आपल्याला. तर हे असं लुक देतं. त्यानंतर आहे हे कॉर्नरचं. तर हे सुद्धा इतकं सामान बसतं ह्याच्यात. तरी आज मी थोडंच ठेवलेलं आहे. माझं जेव्हा एक्स्ट्राचं निघत राहतं मी त्याच्यात कोंबत राहते, पण मग वेळोवेळी मी ते साफ पण करते. जसं की वरती ना साखरपत्तीचे वगैरे ते डबे, मध्ये मसाल्याचे, आणि हे खाली जो डबा आहे ना तो एक्स्ट्राचं पीठ चपात्यांना लावण्यासाठीचं, जे की खूप कमी यूज होतं माझ्याकडे, भाकरी जास्त होते त्याच्यामुळे, पण ठेवलेलं आहे मी ते. आणि त्यानंतर हे एक आहे, ॲक्च्युली हे ऑर्गनायझर नाही आहे, हा ट्रे आहे लाकडी, मी जो मिशोवरनंच ऑर्डर केला होता. पण मी खास हे सगळं सामान त्यात ऑर्गनाईज करून ठेवावा म्हणूनच ऑर्डर केला होता. तर हे पाहू शकता. आणि हे मी खाली ना असा डबा ठेवला, माझ्याकडे चौकोनी डबा आहे ना, तर ते बरोबर असं त्याला ना असं 3 स्टेपची लूक आला आहे. तर खूप सुंदर वाटते. मागे हे काय म्हणतात तेलाचे वगैरे बॉटल्स आहेत, त्या पण मिशोवरनंच मागवलेले. आणि जे काही मी म्हणाल ना ऑनलाईन मागवले ते सगळं माझ्याकडे मिशोवरनंच येतं. माझ्याकडे दुसरं मी कुठूनच ऑनलाईन नाही मागवत. जर एखादीच गोष्ट जी मिशोवर मिळत नाही त्याच गोष्टी मी दुसरीकडनं मागवते. आणि ही एक ऑर्गनायझेशन आयडिया म्हणू शकता तुम्ही. आणि हे जे आहे हे आता खिडकीचं तुम्हाला सांगितलंच मी, खिडकीमध्ये पण आपल्याला ऑर्गनाईज करून ठेवता येतं किचनचं सामान. तर मी ना ऑर्गनाईज म्हणता नाही येणार, एवढं सेक्शन आहे समजा किचनचं, आणि एवढं तर सगळं माझं डेकोरेशनचंच आहे. मला किचन डेकोरेट करायला खूप आवडतं. आणि हे तुम्ही पाहू शकता माझे डेकोरेशनचे सगळे आयटम. तर मी हे सगळे हाताने बनवलेले आहेत. आणि हे वरचं सूपसुद्धा मी माझ्याच हाताने बनवलेलं आहे. तर आणि हे पण वरचं तुम्हाला दाखवायचं राहिलं, सॉरी. तर हे पण एक ऑर्गनायझरच आहे, ज्यामध्ये मी असे कप वगैरे ठेवलेले आहेत, जे एक्स्ट्राचे ते मला कधीतरीच लागतात, खूप जास्त पाहुणे वगैरे आले तर. आणि हे असे मी सगळे डाळीचे वगैरे डबे ठेवलेले आहेत. हे मी एक सेपरेट स्लॅब लावून घेतला आहे. हा माझा ऑलरेडी किचनला होते हे सगळे, पण हा एक्स्ट्राचा लावून घेतला मी, माझे डबे जास्त होत होते म्हणून. एक ऑर्गनायझर आहे जे की पोळपाट लाटण्याचं आहे. जसं की इथे मी पोळपाट ठेवलं आहे. आणि याच्यामध्ये ना
ही माझा चिमटा कायम इथं असतो. तर हा ना म्हणजे चपाती पापड वगैरे भाजायला म्हणजे बरं पडतं आणि चिमटा लाटणं पोळपाट सगळं सोबतच मला सापडतं. तर मला हे पण खूप यूजफुल होतं. तुम्ही पण नक्की तुमच्या किचनमध्ये हे असं लावून घेऊ शकता. हे पण जे ऑर्गनायझर आहे ना हे स्टीलचं आहे आणि हे पण मी मिशोवरनंच मागवलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण नक्की मागवून घेऊ शकता मिशोवरनं. खूप स्वस्त असतं हे, खूप जास्त काही महाग नसतं. 150-200 रुपये प्राईज आहे. पण खरंच त्याने खूप काम सोपं होतं आणि सगळं एक जागीच आपल्याला सापडतं. आणि त्यानंतर इकडे पाहू शकता हे पण एक ऑर्गनायझेशन टिप आहे जे की आपल्याकडं हे काय म्हणतात मेजरिंग कप स्पून असतात किंवा हे काय म्हणतात याला नॉनस्टिकवर वापरायचे चमचे झारा वगैरे जे असतं ते असं आपण लटकवून ठेवलं आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि आपल्याला वेळेवर सापडतं सुद्धा आणि असं खूप जास्त मेस पण होत नाही आणि दिसायला तर खूप एस्थेटिक दिसतं हे. आणि त्यानंतर हे पण आहे, हे तर माझं खूप आधीपासून आहे. तर हे मी थीम होती तेव्हा माझ्या किचनची सगळं माझ्याकडं पोपटी कलरचंच होतं आणि तेव्हा मग मी हे केलेलं होतं आणि मला ते खूप आवडतं आणि वेळेला मला ह्या वस्तू सापडतात म्हणून मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतरची मेन ऑर्गनायझेशन टिप जे की आहे इथे मी हे ग्लासेस ठेवलेले आहेत माठाच्या वरती आणि ते का ठेवलेले आहेत ते तुम्हाला सांगते की इथून आपण असा ग्लास घ्यायचा आणि माझं छोटं पिल्लू आहे ते बरोबर त्याला ग्लास जरी नाही सापडला मी काढून दिला आणि तो असं नळाने पाणी घेतो आणि ग्लास आतमध्ये बुडवल्या पण जात नाही आणि असं पाणीसुद्धा आपल्याला काढता येतं आणि हे ह्याच्यावर ठेवल्यामुळे लवकर ग्लास पण भेटतो आपल्याला वेळेला, असं इकडे तिकडे पाहावं लागत नाही. म्हणून मी हे ह्याच्यावरच ठेवते कायम, ग्लासेसचं स्टँड येते तर त्याच्यावरच ठेवते. तर ही एक ऑर्गनायझेशन आयडिया झाली तुमच्यासाठी. ही एक आयडिया आहे खूप छान आहे ही, तर मला खूपच युजफुल होते. म्हणजे जसं की म्हणजे आपल्याला जे काही घासण्या लागतात, गॅस घासायची वेगळी, बेसिंग घासायची वेगळी, भांडे घासायची वेगळी, स्पंजची जे काचेच्या आणि प्लास्टिकचे डबे बॉटल असतात ते घासायचे वेगळे आणि जे काही साबण वगैरे लागतं कपडे वगैरे धुवायला किचनचे तर ते पण मी इथंच ठेवत असते. इथंच किचनचे कपडे धुवत असे, हे तुम्हाला मी अगोदर शेअर केलेलंच आहे. तर त्यासाठी मला हे ऑर्गनायझर हे पण मी मिशोवरनंच मागवलेलं आहे ॲक्च्युली आणि हे खूप छान आहे. म्हणजे दिसायला पण खूप सुंदर लुक येतो याचा आणि आहे पण खूप छान स्टीलचं आहे आणि खूप कमी प्राईजमध्येच मागवलेलं आहे. आणि हे त्याच्याबरोबरच हे स्टिक करायचे जे आहेत ना हे ते पण आले होते आणि त्याचा ना खरंच खूप यूज पण होतो आणि असं खाली राडा वगैरे होत नाही, इथं असं ठेवणं वगैरे असं होत नाही. हे खूप छान दिसतं आणि ऑर्गनाईज पण राहतं त्याने किचन आणि वेळेला गडबड पण होत नाही की कोणती घासणी नेमकं आपल्याला कशाला लागते हे पण मला माहिती असतं, त्यामुळे माझी वेळेला गडबड होत नाही. आणि हे अशा ठेवलेलं आहे मी सगळं. तर हे असं आहे, ही एक आयडिया तुम्ही नक्की तुमच्या किचनमध्ये यूज करू शकता. मॉड्युलर किचन असेल तरी पण यूज करू शकता आणि नॉन मॉड्युलर असेल तरीही यूज करू शकता. आणि इकडे पाहू शकताय तुम्ही एक नॉन मॉड्युलर किचनचं हे एक असतंच की तिथे ना असं क्रॉकरी ठेवण्यासाठी जागा नसते, माझ्याकडं ही नव्हती. मग मी त्याच्यासाठी हे असं थोडीशी आयडिया घेतली की हे अशा थोडे स्लॅब लावून घेतले मी, हे प्लायवूडचे आहेत आणि हे सगळे मी ऑनलाईनच मागवलेले आहेत, ते पण मिशोवरनंच. आणि त्याच्यावरती हे सगळं असं क्रॉकरीचं ठेवलं आहे आणि हे पाहू शकताय खूप सुंदर दिसतंय हे. आणि तुम्ही पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये की हे कसं दिसतंय. आणि ही एक ऑर्गनायझेशन आयडियाच आहे, खूप छान दिसतं आणि किचनला लुक पण भारी येतो. आणि हे मी 2 असे मनी प्लांट आहेत नकली, ते पण दिले तसे लटकवून, तर खूप सुंदर दिसतंय हे. तर असं पण. आणि हे एक ऑर्गनायझरच आहे, यामध्ये मी सगळं जसं की भैया पावडर, हे ऑल सरफेस क्लीनर आणि हे काही छोटीशी पिल्लूची बॉटल वगैरे, प्लस हे मला जे किचनमध्ये लागतात ते कपडे, पाण्याची गाळणी, हे सगळं मी इथेच ठेवलेलं आहे, ते पण एक ऑर्गनायझरच आहे. आणि आता जवळपास माझे सगळे ऑर्गनायझर दाखवून झालेत तुम्हाला. तर उद्या मी नक्की तुम्हाला किचन टूरचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे, तर नक्की तो पण पाहू शकता तुम्ही माझ्या चॅनलवरती. आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येते. हे एक राहिलं माझं दाखवायचं, हे मी सगळे स्पून्स वगैरे एक्स्ट्राचं जे काही आहे, नाईफ्स वगैरे जे काही आहे ते सगळे एक अशी बरणी होती माझ्याकडं ट्रान्सपरंट, त्यात मी ते ठेवले आणि ते छान बसलं आहे सुद्धा. आणि लास्ट एक आहे अजून,
जे की हे आहे फ्रीजच्या वरती मी हे असं आता उन्हाळ्याचे मला काचेचे ग्लासेस वगैरे जास्त लागतात, जसं की आपण सरबत वगैरे लस्सी वगैरे करत असतो त्यासाठी. तर मग ते मी इथे फ्रीजवरती ठेवलं आहे आणि फ्रीजवरती फक्त एवढंच ठेवलं आहे आणि एक हे प्लांट ठेवलं आहे जे की मनी प्लांट आहे पाण्यामध्ये. तर अशा पद्धतीने आहे ओव्हरऑल माझ्या किचनचा लूक पण मी तुम्हाला दाखवते, पण उद्या मी तुमच्यासोबत डिटेल किचन टूरचा व्हिडिओ शेअर करणार आहे, तर तो पण नक्की पहा. तर चला, असाच होत्या काही आयडिया किचन ऑर्गनायझेशनच्या बाबतीत. जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आणि ह्या आयडियाज आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.